आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। तमनगौडा रवी पाटील ठरतायत महिला भगिनींचे आयडॉल। भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील जत तालुक्यातील माता भगिनींचे आयडॉल ठरत आहेत। रक्षाबंधन कालावधीत निघालेल्या त्यांच्या जनकल्याण संवाद पदयात्रेला महिला भगिनींचे प्रचंड प्रतिसाद आणि आशीर्वाद लाभले आहेत। महाराष्ट्रातील भाजप सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांनी संपूर्ण जत तालुक्यात जनकल्याण संवाद पदयात्रा सुरू केली आहे। विशेषतः लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला भगिनींशी संवाद साधणे, त्यांच्या अडीअडचणी सोडवून देणे व लाडकी बहीण योजनेसाठी सर्वतोपरी सहकार्य करणे हा जनसंवाद पदयात्रेचा प्रमुख हेतू आहे। लाडकी बहीण योजनेची 10,000हून अधिक महिलांची नोंदणी रवी पाटील यांच्या भाजपमधून मोफत करण्यात आली आहे। हजारो महिलांच्या नोंदणीमधील त्रुटी करण्यात आल्या आहेत। त्यासाठी स्वतंत्र लाडकी बहीण कक्ष स्थापन करण्यात आला आहे। तमनगौडा रवी पाटील यांचे आजोबा सिद्धरामप्पा रवी हे प्रतिवर्षी दिवाळी सणाला पंचक्रोशीतील सर्व माता भगिनींना साडी चोळी आहेर करीत होते। त्यांच्या घराण्याची ही परंपरा रवी पाटील यांनी आता संपूर्ण तालुक्यात राबवण्याची घोषणा केली आहे। त्यामुळे राजकारण, निवडणूक असा कोणताही हेतू न ठेवता जत तालुक्यातील 1 लाख महिला भगिनींना दरवर्षी रक्षाबंधनाला साडी चोळी आहेर करण्याचा संकल्प जाहीर केला आहे। जनकल्याण संवाद यात्रेच्या माध्यमातून हा उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। जत तालुक्यातील आजपर्यंत विविध पदे भोगलेल्या कोणत्याही नेत्यांनी असा सन्मान केला नव्हता। तो तमनगौडा रवी पाटील यांच्या माध्यमातून होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे। लाडक्या भावाच्या स्वागतासाठी हजारो महिला सज्ज झाल्या आहेत। तमनगौडा रवी पाटील हे महिला भगिनींच्या समस्यांसाठी धावून येणारे नेते म्हणून त्यांचा महिला भगिनींकडून मोठ्या प्रमाणात सन्मान होऊ लागला आहे। पदयात्रा ज्या गावातून जात आहे त्या ठिकाणी त्यांचे औक्षण करून राखी बांधून स्वागत केले जात आहे। पदयात्रेच्या पहिल्या टप्प्यात व दुसऱ्या टप्प्यातही हजारो भगिनींनी त्यांना राखी बांधली आहे। माता भगिनींचे एवढे प्रेम मिळालेले ते एकमेव नेते आहेत। जत तालुक्यातील महिलांकडून गावोगावी उद्योग, व्यवसाय व रोजगार उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे। संवाद यात्रेच्या माध्यमातून अनेक महिलांनी थेट संवाद यात्रेत ही खंत बोलून दाखवली। शेती व शेतीपूरक उद्योग व्यवसायासाठी महिलांना स्वतंत्रपणे उद्योग निर्मिती करावी अशी मागणी समोर येत आहे। तमनगौडा रवी पाटील यांनी लवकरच खास महिलांसाठी टेक्स्टाईल पार्क उभारण्याची घोषणा केली आहे। केंद्र सरकारच्या लघु व सूक्ष्म उद्योग मंत्रालयाच्या वतीने जत तालुक्यातील महिलांसाठी 200 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारण्याची त्यांची संकल्पना आहे। जनसंवाद पदयात्रेच्या माध्यमातून जागा व परिसराची चाचणी सुरू करण्यात आली आहे। जिरग्याळ, मिरवाड, डफळापूर, बेळुंकी, हिवरे, अंकले, डोरली, कुंभारी या गावातील महिला भगिनी यांनी उद्योग व्यवसायासाठी उभारण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली आहे। त्या अनुषंगाने येत्या काही दिवसातच पश्चिम भागात टेक्स्टाईल पार्क उभारण्याची घोषणा रवी पाटील यांनी केली आहे। जत तालुक्यातील महिला भगिनींचा आयडॉल बनलेल्या रवी पाटील यांना आमदार करण्याची शपथ हिवरे येथील महिलांनी पांडुरंगाच्या मंदिरात घेतली आहे। त्यामुळे भविष्यात तमनगौडा रवी पाटील यांच्यासारखा लोकप्रतिनिधी असावा अशी जनमानसात तीव्र इच्छा निर्माण झाली आहे। हिवरबन बिरोबा देवाचा रस्ता स्वखर्चाने करून देणार तमनगौडा रवी पाटील। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री बिरोबा देवाचे मूळ स्थान असलेल्या हिवरे तालुका जत येथील हिवरबनचा रस्ता स्वखर्चाने करून देणार असल्याची घोषणा भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांनी केला आहे। भाजपची विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांची जनकल्याण संवाद पदयात्रा जत तालुक्यातील हिवरे येथे गुरुवारी दाखल झाली। यावेळी हिवरे गावात जनसंवाद सभा घेण्यात आली। यावेळी तमनगौडा रवी पाटील यांनी सांगितले की मी कोणत्याही वैधानिक पदावर नाही किंवा आमदारही नाही, परंतु लोकसेवा करणे हा आपला प्रमुख उद्देश आहे। हिवरबन येथील बिरोबा देव म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या बिरोबा देवाचे मूळ स्थान आहे। या मूळ स्थानच्या आपण खर्चाने संपूर्ण रस्ता करून देऊ। पदयात्रेची सांगता झाल्यानंतर JCB पाठवून सर्व झाडे झुडपे काढण्यात येतील। त्यानंतर रस्ता दुरुस्ती करू अशी घोषणा केली। उपस्थित महिला व ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात तमनगौडा रवी पाटील यांचे अभिनंदन केले। एका महिलेने तर जत तालुक्यासाठी असा कर्तबगार आमदार हवा। सर्वांनी पांडुरंगाच्या मंदिरामध्ये तमनगौडा रवी पाटील यांना आमदार करण्याची शपथ घेऊया अशी शपथ घेतली। कोसारी दुर्गामाता मंदिरास रवी पाटील यांच्याकडून लाखाचा निधी।
जत तालुक्यातील कोसारी येथील सुप्रसिद्ध दुर्गा माता मंदिरासाठी भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमणगौडा रवी पाटील यांनी 1 लाख रुपयांचा निधी दिला। तमणगौडा रवी पाटील यांची जनकल्याण संवाद पदयात्रा आज शुक्रवारी सकाळी कोसारी येथे झाली। कोसारी गावचे ग्रामदैवत श्री दुर्गा माता मंदिर आहे। हे सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे। असंख्य भाविक येथे दर्शनासाठी येतात। मंदिराच्या शेजारी एक खोली बांधकाम करण्याचे नियोजन असून त्यासाठी सहकार्य करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती। यावेळी तमणगौडा रवी पाटील यांनी देवीच्या खोलीसाठी तात्काळ मदतीची घोषणा केली। त्यासाठी 1 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला। श्री दुर्गा माता मंदिरासाठी उदार अंतकरणाने तमणगौडा रवी पाटील यांनी 1 लाख रुपयांची देणगी दिल्याने सर्व उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।